हॅलो गायज, गुड मॉर्निंग. वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे अगदी छान मजेत असाल. तर मी आणि प्रियंका माधुरी आम्ही चाललेलो आहे आज वॉकिंगला. आजपासून वॉकिंग मी स्टार्ट केलेली आहे. ह्या दोघींची रेग्युलर चालू होती, पण आजपासून मी जाते यांच्यासोबत. तर त्या तिकडनं आलेल्या आहे. आम्ही इथे माझी वाट बघताय त्या, आणि इथे चिमण्यांचा चिवचिवाट एकदम छान असा चालला आहे. आणि असं वाटत असेल ना किती उजेड झालेला आहे ना, पण हे पहाटेचे 5:30 झालेले आहे. आता वॉकिंग करून मी घरी आली. तर आज रवा डोसा बनवायचा होता मला, आणि आज फक्त बेबू स्कूलला जाणार होती. फक्त साऊलाही नव्हतं जायचं आणि आर्यालाही नाही. आर्याला थोडी तब्येत तिची डाऊन आहे, आणि बेबू बोलली की मी जाते म्हणून आई. तर तिच्या टिफिनला आज मला फक्त सँडविच द्यायचं होतं. सँडविच बनवून दे म्हणे, कारण तिचा एकटीचाच टिफिन होता ना, त्याच्यामुळे. तर मी आता इथे टिफिन बनवते मस्त तिचा. बाकीच्यांना रवा डोसा आणि तिच्यासाठी स्पेशल सँडविच बनवायचं होतं. तर मी सँडविच टिकी देणार आहे तिच्या टिफिनला, 2 प्रकारचे. तर मुगाचे अख्खे मूग जे असतात ते भिजवलेले होते मी रात्री. तर ते मस्तपैकी असे थोडेसे बारीक करून घेणार. त्याच्यामध्ये काकडी, गाजर, काकडी नाही, ते नेहमी सॅलेडमध्ये टाकतो म्हणून काकडी आली माझ्या तोंडामध्ये. गाजर, बीटरूट आणि आपले हिरवे मूग, आलं, लसूण ह्या अशा गोष्टी सगळ्या मी घेणार आहे, आणि ते व्यवस्थित मिक्सरमधनं थोडंसं ग्राइंड करून त्याची मी टिक्की बनवणार आहे आज. तर बघूया मी कशी बनवते ती टिक्की. हे बघा, पूर्ण भिजलेले मूग, लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर हे काढून घेतलं आता सगळं मिक्सरमधनं. हे बीटरूट, थोडा कांदा आणि गाजर हे व्यवस्थित, थोडंसं मीठ, चवीनुसार मीठ घेणार, आणि त्याच्यामध्ये मी थोडंसं डाळीचं पीठ टाकणार बाइंडिंगसाठी. हे बघा, ह्याचं मस्त पूर्ण एकजीव करून घ्यायचं, आणि हा असा पूर्ण असा एक गोळा होऊन जातो व्यवस्थित कडक असा. आता चीज वगैरे काढून घेतलं आहे. ही टिक्की अगदी प्रॉपर झालेली आहे. तूप घेते, कारण तुपामध्ये भाजायची आहे ना. हे बघा, ही अशी छान अशी मी टिक्की बनवून घेतली. ही आता दोघं साईडने व्यवस्थित अशी करकरीत भाजून घेतली. आता हे आपले आले ब्राऊन ब्रेड, त्याच्यावरती थोडंसं केचप जाणार. त्याच्यावर ही चीज स्लाइस जाणार, कारण एक बिना टिक्कीचं, आणि त्याच्यामध्ये व्हेजिटेबल्स वगैरे बेबोला काही आवडत नाही. आणि एका टिक्कीमध्ये पनीर केलेलं आहे. हे दोघं साईडने मी मस्त फ्राय करून घेतले. आता हे मस्त असं चीज जाणार त्याच्यावरती. इकडे टिक्की तर गरमच आहे ऑलरेडी, त्याच्यावर लवकर चीज मेल्ट होईल. बघा, हे आता दोघं साईडने मस्त ग्रिल करून घेतलेत, कारण ग्रिल तवा आहे म्हणून. आणि हे असे झाले बेबूचे सँडविचेस रेडी. आहे आजचा आमचा टिफिन. ही झाली बेबो रेडी. तिला आज निंबू सरबत पण पाहिजे होतं, तर त्याच्यामुळे एका बॉटलमध्ये निंबू सरबत आणि हे आपलं साधं पाणी दिलेलं आहे. आज ती एकटीच असल्यामुळे मी तिला आज स्टॉपवरती सोडवायला जाणार आहे. आज
स्कूलमध्ये बॅग नाही नेणार आहे, कारण काही गेम्स वगैरे होते वाटते स्कूलमध्ये, त्याच्यामुळे आज स्कूलमध्ये बॅग नाही सांगितलेली आहे. आणि आता इथे आमची बस येते, आम्ही दोघीजणी बसची वाट बघतोय. ही बघा आली आमची बस, आता आम्ही निघालेलो. तिकडनं घरी आल्यानंतर हे बघा हे एवढे सगळे पदार्थ बनवलेले. आणि हो, आज दुपारी कोण आलेलं, मम्मी, आप्पा, डोंबिवलीची आत्या, ज्योती आत्या आहे. मी तिला तेच बोलले ना, म्हटलं मग आपण सकाळपासून काही व्हिडिओ घेतलीच नाही. खूप बेस्ट आहे, खूप म्हणजे खूप बेस्ट. ती आम्हाला तर आवडते, पण आमच्या मुलांना पण आवडते. आता परत पोहे आणि आईस्क्रीम होती डोंबिवलीला, सॉरी चिंचोलीला. तर मम्मीला बोलली येते तर ये मग तू पण, आपल्याला घेऊन तेवढीच येईल, कारण डोंबिवलीला असतं येणं होत नाही. आणि ही आपण गाडी घेतलेली होती, जवळजवळ गाडी घेऊन दीड महिना झालेला, पण आपणचं इकडे येणंच होत नव्हतं. मीच बोलायचं आता आणि मग नाही तेव्हा. तर मग आज गाडी आलेली होती ही आप्पांची लक्ष्मी, तर म्हटलं चला ओवाळून घेऊया. माहिती मस्त मी आता गाडीची पूजा करते. बेबर आणि स्कूलमधनं येऊन लागलेली आहे. आणि इथे नेहमीप्रमाणे साऊ महाराज नारळ फोडताना. पण नारळ एवढं मोठं होतं ना की आमच्या हातातच बसत नव्हतं. हे बघा इकडे गाडीसमोर कापूर जाळलेला आहे. आणि फायनली नारळ फुटलेलं. मम्मी आपण ते दुपारी 12-12:30लाच आलेले होते. आमचा नाश्ता पाणी वगैरे झालेला आणि त्याच्यानंतर मस्त हे गाडी ओवाळायचं काम केलेलं. आणि इथे छान आम्ही फोटोज काढले, कारण ह्या आठवणी राहून जातात बरोबर आहे की नाही. बऱ्यापैकी तुम्हाला माझ्या व्हिडिओजमध्ये बघायला मिळत असेल की मी फोटोज नेहमी क्लिक करत असते. आणि तेवढ्याच 2-1 दिवसामध्ये फादर्स डे होता, तर आम्ही मस्त फादर्स डे सेलिब्रेट केला. कारण पहिल्यांदा असं कधीतरी असा योगायोग आला की आप्पा आले आणि त्या दिवशीच किंवा फादर्स डे होता. म्हटलं चला मग हे काहीतरी एक सेलिब्रेशनसाठी पाहिजे. आता काय बोलायचं, मस्त केक आणलेला, हॅपी फादर्स डे. कारण त्यांचा बर्थडे वगैरे असतो त्यावेळेलाही आम्हाला कोणाला जायला जमत नाही. आणि ह्या निमित्ताने पहिल्यांदा मी माझ्या आप्पांसोबत म्हणजे त्यांना बघितलेलं की केक कटिंग करताना. खूप मस्त वाटलं, कारण आजकाल आपण सगळ्यांचेच बर्थडे वगैरे सेलिब्रेट करतो, पण मला नाही आठवत कधी आपण त्यांचा बर्थडे वगैरे सेलिब्रेट केला की आम्ही काही केलं, अजिबातच नाही. पण आज केक कटिंग करून का ना, आज त्यांनाही कुठे ना कुठे थोडाफार आनंद झाला असेल आणि मला तर खूपच झालेला. आणि इथे आपणचे हे मामा जिजू लागतात, तर यांची मस्त मस्ती चाललेली आहे इथे.
तर इथे साव महाराज पण मस्ती मूडमध्ये आहे, कारण इकडे आपण त्यांनी मामाने त्यांनी मस्ती केली ना म्हणून. आणि हा असा छान छोटासा आमचा फादर्स डे पण सेलिब्रेट झाला. एक गाडी पण ओवाळली गेली आणि दुसरा फादर्स डे पण सेलिब्रेट झाला एकदम छान असा. आता इथे यांना निघायची तयारी आहे, इथनं हे मळ्यात जाणार आहेत. आपण ते गेलेत आणि रात्री तुम्हाला मी काय दाखवते बघा इथे. ही माऊराणी कशी काय माहिती, पण तिचं 1 दिवसाचा बेबी घेऊन कपाटामध्ये अगदी लास्ट त्याच्यामध्ये आणि कशी बघते बघा. मी तिला रागवते तर ती कशी बघते. खाली का बघते आता मग हे मग काय खाली बघते का ग मग. म्हणून त्या दिवशी मी तिला रागवले तर तशी ती अशी तिचं एक्सप्रेशन बघा, असं बोलते की सॉरी चुकलं माझ्याकडनं, पण नाही यार तिच्या डोळ्यांमध्ये ते आईचे भाव, ते निरागसपणा दिसतोय. तर ही अशी आमची मिया, तिला 2 छोटे छोटे बेबीज झालेले आहेत. ती रात्री तिथे आम्ही रात्रभर तिला तिथेच ठेवलं, तिथनं काही तिला काढलेलं नाही. आणि नेक्स्ट डे मी स्कूलमध्ये चाललेली आहे साऊच्या. तर मग चला भेटूया अशाच नवीन एका ब्लॉगमध्ये. माझा ब्लॉग आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अजून एक गुड न्यूज आहे तुमच्यासाठी, मी तुम्हाला ती पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेल. चला तर मग भेटूया अशाच एक छानशा व्हिडिओमध्ये. ओके बाय गाईज.